नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। डोंगरगांव ग्राम पंचायत अंतर्गत हुए 17 एकड़ जमीन घोटाले व गांव से जुड़ी अन्य मांगों को लेकर डोंगरगांव बचाव कृति समिति अध्यक्ष प्रवीण घुमेकर ने शुरू किया आमरण अनशन। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने अध्यक्ष प्रवीण घुमेकर से इस अनशन पर विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। ग्राम पंचायत डोंगरगाव अंतर्गत आमरण उपोषणवर प्रवीण घुमेकर हे बसलेले आहे। यांनी काही 5-6 मुद्द्यावर हे बसले आहे। आपण त्यांना जाणून घेऊ काय म्हणणं आहे त्यांचे। नमस्कार, माझं नाव प्रवीण घुमेकर आहे आणि मी आमरण अनशनला 23 तारखेपासून सायंकाळीपासून बसलो आणि माझे जे मुद्दे आहे, जसं आमची जे जमीन गेली 17 एकर ती खसरा नंबर 3, त्याच्यानंतर 105, 106, 107 अशी एकूण 17 एकर जमीन जे लोकांना दिली ते जमीन वापस घेऊन जिल्हास्तरीय वन हक्क समितीने वापस घेऊन ते जमीन ग्रामपंचायतला देण्यात यावी वाढीव गावठाण आबादीसाठी आणि सोबत काय म्हणते स्थानिकाच्या रोजगारासाठी। त्याच्यानंतर इथे स्लम एरिया आहे, झोपडपट्टी हनुमाननगर, जे 300-400 घराची वस्ती आहे, त्यांना मालकी हक्क पट्टे देण्यात यावे। जर हे जमीन जाऊ शकते घोडगाड करून तर त्यांना पण पट्टे भेटू शकते, तर त्यांना पट्टे देण्यात यावे हनुमाननगरला। हनुमाननगरचे पट्टे झाल्यानंतर वाकेश्वर तलाव जो 1987 पासून बाहेरचे लोक तिची मलाई खात आहे आणि स्थानिकाला 1 रुपया भेटत नाही आणि स्थानिक जर तिथे मच्छी पकडायला गेले तर अक्षरशः मारल्या जाते त्यांना। तर तो तलावामध्ये 75% प्राधान्य भेटायला पाहिजे गट ग्रामपंचायत डोंगरगावच्या स्थानिकांना आणि स्पेशली ड्युटीच्या लोकांना। त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे का झोपडपट्टीचे मालकी हक्क पट्टे भेटले होते, 45 पट्टे भेटले, त्याच्यातून फडणवीस साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा भेटले। त्याच्यानंतर बाकीचे जे 26 पट्टे आहेत त्याला भूदंड आला आणि अक्षरशः तो भूदंड एकाला 270 स्क्वेअर फीटचा भूदंड 2.5 लाख आला, जो हाच पोरगा आहे। आणि असे मॅडमला 87,000 आले, अजून एक माझे मित्र आहे वर्माजी, त्यांना 1,85,000 आले, त्याच्यानंतर 1,75,000 तो पोरगा आहे त्याला आले आणि मुचकुलशा 150-200 स्क्वेअर फीटचा हा भूदंड आहे, तर हा भूदंड माफ करण्यात यावा गरिबांचा। त्याच्यानंतर 2011 पर्यंत जे एक सुंदर विधेयक पारित केलं फडणवीस साहेबांना जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी विधेयक पारित केलं का 2011 पर्यंत सर्वांना मालकी हक्क पट्टात, त्या विधेयकाचा अवधी वाढवून त्यांनी 21-22 करावा, जेणेकरून सर्वांना मालकी हक्क पट्टे मिळेल आणि सर्व झोपडपट्टी धारक मालक बनेल। त्याच्यानंतर आज NMRDA मध्ये जे 2.5 लाखाचा घरकुल मिळते प्रधानमंत्री आवास योजना, आज महागाई एवढी झाली आहे का 1,20,000 कोणाचं घर बनत नाही आणि तरी भरपूर पैसा लागते। तर 2.5 लाखाचं जर NMRDAची योजना जर मिळाली, जे इकडे लागू आहे, आणि ते जर 2.5 लाखाचं घरकुल मिळालं तर 50-60 हजार 1 लाख रुपये टाकून कोणताही गरीब चांगलं एक सुंदर घर बनवू शकते, जे बनल्याच्या नंतर या सरकारला तेच आशीर्वाद देन। पण हे गरिबापर्यंत हे मुद्दे योजना पोहोचत नाही आणि अशा जमिनी कोणाला पण देऊन देते लागंत, पण गरिबाचा कोणी वाली नसल्याच्यानं आज हा पाया मला उचला लागला पाय आणि आमरण अनशनसाठी बसावं लागलं। आणि जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमरण अनशन बंद नाही करू, आखरीपर्यंत घेऊ आणि जबरदस्तीनं जर इथून उचलण्याचा प्रयत्न केला तर पाण्याचा पण त्याग करीन मी, कारण की आता पाणी घेत आहो मी, आणि जर माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि जबरदस्तीने इथून उचलण्याचा प्रयत्न केला तर पाण्याचा पण त्याग करीन आणि सरकारनं लवकरात लवकर या आंदोलनाची दक्षता घ्यावी। नाहीतर माझ्या जीवाला उद्या काही झालं तर सरकार, शासन आणि प्रशासन हे दोन्ही जबाबदार राहील याच्यासाठी। आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि नागपूरचे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, नागपूरचे आहे ते, आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आमच्या इकडले विधायक पण आहे आणि ते खूप चांगले आहे, पालकमंत्री आहे नागपूरचे, आमची मागण्या लवकरात लवकर पूर्ण करेल हे आम्हाला आशा आहे। तसेच संदीप भाऊ जोशी जे आता विधायक बनले, त्यांच्याकडनंच मागं आम्ही पट्ट्याची मागणी केली आणि झाली ते पूर्ण, ते पण याच्यात लक्ष केंद्रित करत। तसेच आमचे जिल्हा परिषदचे विधान परिषदचे विधायक कृपालजी तुमाने, त्यांनी पण सपोर्ट केला मागं आणि हे चारही लोक
चारी नेता आम्हाला सपोर्ट करन आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करन ही आम्हाला आशा आहे. तुम्ही 22 तारीखपासून आमरण उपोषणासाठी बसले आहे. कोणी तुम्हाला भेटायला आले का? नाही, अजून तर कोणी भेटायला नाही आलं. अजून कोणी आलं नाही भेटायला. आणि बाकी पोलीस वगैरे आले. त्याच्यानंतर काय म्हणते ग्रामपंचायतचे सचिव वगैरे आले ते मगाशी. त्यांनी फोटो वगैरे काढून घेऊन गेले. बाकी अजून कोणी पुढारी या कोणी अधिकारी जे आमच्या मागण्याची दक्षता घेण्यासाठी अजून कोणी आलं नाही. तुम्ही 1 ते 6 महिन्यासाठी तुम्ही बसले आमरण उपोषण. तुमच्यासाठी किती लोक बसले आहे उपोषणासाठी? तुम्ही एकटे बसले आहे की आणखी कोणी आहे? नाही, मी एकटाच बसला आहे सध्या. आणि माझे जे सहपाठी आहे गावकरी आहे त्यांचा सपोर्ट आहे, सर्व आहे, समर्थन आहे. फक्त कसं आहे सर्व मध्यम वर्ग पण नाही म्हणता येत, मजूर वर्ग असल्याच्यानं त्यांचं चूल जर पेटवायची आहे सायंकाळची तर दिवसभर त्यांना काम करावं लागेल, तेव्हाच त्यांची सायंकाळची चूल पेटेल. तर येत जात राहते ते सर्व इथं येऊन बसू नाही शकत, कारण की त्याचा पोटमारा होईल ना उपास होईल म्हणून. तुम्हाला सगळ्यांचं समर्थन भेटत आहे? डोंगरगावला लागलेले बस्तीचे सगळ्यांचं समर्थन आहे का? हो आहे. आता जवळजवळ 70-80% लोकांचं समर्थन आहे. आता 20% सगळ्याच इकडे राहते. बाकी समर्थन आहे सर्वांचं, पब्लिकचं. आणि हे मुद्दे लवकरात लवकर सरकारने क्लिअर करावं हे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून.